देव आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही नेहमीच चळवळीमधली कुतूहलाची आणि चर्चेची बाब राहिलेली आहे. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव आणि धर्माच्या बद्दल तटस्थ आहे असं समितीचं धोरण आहे किंवा भूमिका आहे. याच्याबद्दलचे आक्षेप काय आहेत? डॉक्टर श्रीराम लागूंच्या सारखे आमचे ज्येष्ठ मित्र असं म्हणतात की देव हीच या जगातली आद्य अंधश्रद्धा आहे आणि जोपर्यंत या अंधश्रद्धेला तुम्ही नकार देत नाही तोपर्यंत तुमच्या हातून अंधश्रद्धा निर्मूलन होणं शक्य नाही. दुसऱ्या बाजूला काही जणांना असं वाटतं की आज आम्ही असं म्हणतो की देवाबद्दलची आमची भूमिका तटस्थपणाची आहे, पण ज्या वेळेला चळवळीची ताकद वाढेल त्यावेळेला आम्ही ही भूमिका सोडून देऊ आणि आम्ही देवाबद्दलची आमची भूमिका तटस्थपणाची आहे हा घेतलेला एक कावेबाज पवित्र आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की देवाच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका जी आहे ती निश्चितपणे एका वैचारिक पायावर उभी आहे आणि ती प्रगल्भ आहे. त्याचा जो व्यावहारिक भाग आहे तो व्यावहारिक भाग असा आहे की देवधर्माबद्दल आम्ही तटस्थ आहोत. याचा अर्थ असा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कुठल्याही शाखेमध्ये कधीही कुठल्याही देवाच्या धर्माच्या कसल्याही कृत्याचं पालन केलं जात नाही, कसलंही धार्मिक कर्मकांड केलं जात नाही. आणि त्याचबरोबर बाहेर समाजामध्ये कुठंही अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना म्हणून अशा स्वरूपाच्या देवाच्या धर्माच्या कर्मकांडामध्ये सहभागी होत नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता काय करतो ही बाब त्याला आम्ही विचारत नाही. आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळी तो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचाराच्या प्रवाहामध्ये येतो त्यावेळेला हळूहळू स्वतःच्या देवकल्पनेच्या बद्दल तो विचार करू लागतो आणि स्वतःच्या आचारामध्ये देखील तो बदल करू लागतो. परंतु आमची जी भूमिका आहे ही भूमिका मला असं वाटतं की व्यवहार आणि विचार या दोन्ही पातळीवर योग्य आहे. म्हणजे आमचा व्यवहार काय आहे? अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुसूत्री आहे. 1. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. 2. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं. 3. धर्माची विधायक कृतिशील आणि कठोर चिकित्सा करणं. आणि 4. व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. यापैकी गेले 22 वर्ष ही चळवळ चालवत असताना या 4 सूत्रांच्या पैकी कशाचीही प्रत्यक्ष कृती करताना देव ही कल्पना आम्हाला अडचणीत आणणारी ठरलेली नाही. ही झाली त्याची व्यावहारिक बाजू. अधिक प्रभावी अशी वैचारिक बाजू काय आहे? वैचारिक बाजू जी आहे ती देशाच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेची जी भूमिका आहे त्याच्याशी अतिशय सुसंगत आहे. देशाच्या घटनेमध्ये 25, 26, 27, 28 या 4 आर्टिकल्समध्ये धर्मनिरपेक्षतेची भूमिका आहे. त्यापैकी 25वा कलम सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला उपासनेचं, धर्मपालनेचं, पारलौकिक कल्याणाचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, ख्रिश्चन असा, बौद्ध असा, शीख असा किंवा कुठल्याच धर्माचे नसा, तुम्ही मंदिरमध्ये जावा, मशिदीमध्ये जावा, चर्चमध्ये जावा, गुरुद्वारामध्ये जावा किंवा कुठंच जाऊ नका. तुम्ही अल्लाची, येशूची, गुरुग्रंथ साहेबाची, तथागत गौतम बुद्धाची कोणाचीही पूजा करा किंवा करू नका. तुम्ही अमक्या एका धर्माचे असा, तो धर्म सोडून तुम्ही दुसरा धर्म स्वीकारा, तुम्ही तिसरा धर्म स्थापन करा. यापैकी तुम्ही काहीही केलं तर तो तुमच्या व्यक्तिगत श्रद्धेच्या आविष्काराचा भाग आहे. त्यामुळे या देशाच्या तुमच्या नागरिकत्वाला बाधा येत नाही. त्यामुळे व्यक्तीला जर उपासनेचं आणि धर्मपालनेचं पूर्ण स्वातंत्र्य घटनेने दिलेलं असेल तर मला स्वतःला असं वाटतं की चळवळीची भूमिका ही सुसंगत आहे. आणि एवढंच नव्हे तर देशाच्या घटनेमध्ये नागरिकांच्या ज्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला
त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे, इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाचं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं एवढंच कर्तव्य सांगितलेलं नाही आहे. तो वैज्ञानिक दृष्टिकोन कशा करता आहे? तो स्पिरिट ऑफ रिफॉर्मसाठी आहे, सुधारणावादासाठी आहे. आणि हा सुधारणावाद हा उघडपणे धर्माशी संबंधित आहे. त्यामुळे धर्माची चिकित्सा करण्याची अनुमती मला देशाची घटना देते आणि ती कशा पद्धतीनं करावी अशी कल्पना असती, तर ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावादाशी सुसंगत या पद्धतीनं. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवविषयक भूमिका जर नीटपणे समजावून घेतली तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या वैचारिक सामर्थ्याचं आपल्याला नीट स्पष्टीकरण मिळू शकेल. प्रश्न नेहमी कसा विचारला जातो? तुम्ही देव मानता की नाही? हा प्रश्न मला महाराष्ट्रात आत्तापर्यंत शेकडो ठिकाणी विचारलेला आहे. आणि बहुधा हा प्रश्न विचारणारे लोक असं बोलतात, डॉक्टर तुम्ही देव मानता की नाही? एकाच शब्दात सांगायचं बरं का. होय तर म्हणायचं, नाही तर नाहीतरी म्हणायचं. आता लोकांना हे जे उत्तर पाहिजे असतं की एका शब्दात तुम्ही प्रश्नाचा तुकडा पाडला पाहिजे, त्यांना मी नेहमी एक कोर्टामधल्या खटल्यातलं उदाहरण देतो. म्हणजे झालं असं की सातारच्या कोर्टामध्ये एक खटला उभा राहिला. आरोपीचा जो वकील होता तो साक्षीदाराला प्रश्न विचारत होता. साक्षीदार त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीचा वकील म्हणायला लागला, उगीच जास्त चऱ्हाट वळायचं नाही, मी विचारलेला प्रश्न आहे ना, एकतर त्याला होय म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. असं 2-3 वेळेला झालं. साक्षीदार म्हणतोय की मला सविस्तर सांगायचं आहे, आरोपीचा वकील म्हणतोय की एकाच शब्दात मला हो किंवा नाही उत्तर द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग साक्षीदाराचा वकील म्हणला की न्यायमूर्ती महोदय, समोरच्या वकिलांचा असा आग्रह आहे की माझ्या साक्षीदाराने त्यांचं उत्तर एकाच शब्दात दिलं पाहिजे, होय किंवा नाही. आरोपीचा वकील म्हणला बरोबर आहे, एकाच शब्दात उत्तर द्यायचं, उगीच जास्त बडबड करायची नाही. साक्षीदाराचा वकील म्हणला माझा साक्षीदार यापुढं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात देईल, पण त्याच्या आधी मी आरोपीच्या वकील महोदयांना एक प्रश्न विचारू इच्छितो. त्याचं उत्तर जर त्यांनी दिलं तर पुढं त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझा साक्षीदार एका शब्दात देईल. न्यायमूर्ती महोदय म्हणले ठीक आहे, परवानगी दिली. आरोपीचा वकील म्हणला विचारा विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे तो. साक्षीदाराच्या वकिलाने आरोपीच्या वकिलाला विचारलेला प्रश्न असा, वकील महोदय, तुम्ही पूर्वी रोज रात्री दारू पिऊन बायकोला मारून दरोडे घालायला बाहेर पडायचा, ते हल्ली थांबवलं असं ऐकतोय, होय किंवा नाही एकाच शब्दात सांगायचं. आता होय म्हणावं तर अर्थ असा की पूर्वी रोज रात्री दारू पिऊन बायकोला मारून दरोडे घालायला बाहेर पडायचो, ते आता थांबवलंय, होय. आणि नाही म्हणावं तर अजूनही ते चालूच आहे. स्वाभाविकपणे आरोपीचा वकील म्हणला नाही, असं कसं एका शब्दात उत्तर देता येईल, मला तपशिलात सांगायला पाहिजे. मग फिर्यादीचा वकील, साक्षीदाराचा वकील म्हणला बरोबर आहे, पण माझ्या माणसालाही त्याला तपशिलातच सांगायला पाहिजे. त्याचप्रमाणे मी असं म्हणतोय की देव तुम्ही मानता की नाही या प्रश्नाचं उत्तर मी एका शब्दात देऊ शकत नाही. याचं कारण ते मला देता येत नाही असं नाही, परंतु ते मी देत नाही याचं कारण विचारणाऱ्या प्रश्नामध्ये देव म्हणजे काय याची व्याख्या केलेली नाही. आणि त्याच्यामुळे देव मानता की नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं देवाबद्दलचं मत काय आहे याचं उत्तर आपण तपशिलात जाऊन बघितलं पाहिजे. देवाबद्दलची पहिली कल्पना अशी आहे की तो निर्मिक आहे, ही इज क्रिएटर. महात्मा फुलेंनी शब्द वापरलेला आहे, निर्मिकाने जर एक पृथ्वी केली, वाही भार भली सर्वत्रांचा. म्हणजे 200 वर्षापूर्वी जर मला हा प्रश्न विचारला असता की ही पृथ्वी कुणी निर्माण केली, तर मी सांगितलं असतं की मला याचं उत्तर माहीत नाही. आज जर मला असं विचारलं की ही पृथ्वी कशी निर्माण झाली, तर मला त्याचं उत्तर माहीत आहे आणि त्यामुळे मी म्हणू शकतो की ती परमेश्वराने निर्माण केली नाही.
परंतु जर कोणी विचारलं की 12-15 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झालेलं हे विश्व कसं निर्माण झालं, तर मी असं म्हणतो की आज मला याचं उत्तर माहीत नाही, पण मला असं वाटतं की ते स्वयंकार्यकारण भावाने निर्माण झालं. दुसरा असं म्हणू शकतो की ते निर्माण झालं कारण ते परमेश्वराने निर्माण केलं. ही 2 उत्तरं आहेत आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका, परमेश्वर हा जर निर्मिक असेल या विश्वाचा, तर त्याबद्दल अज्ञेयवादाची आहे. म्हणजे ज्या विषयाची तड अजून लागलेली नाही असा हा विषय असं आम्ही मानतो. पण तरी देखील 2 बाबी या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे समजा हे विश्व म्हणजे एक घड्याळ आहे आणि ते निर्माण करणारा जो आहे परमेश्वर, तो म्हणजे घड्याळजी आहे. आता घड्याळजी ज्यावेळी घड्याळ निर्माण करतो, ते झाल्यानंतर घड्याळजी आणि घड्याळ यांचा संबंध संपतो. घड्याळजी भरभर चालायला लागला म्हणून घड्याळ पुढं जायला लागत नाही. घड्याळजी हळू चालायला लागला म्हणून घड्याळ मागं पडत नाही. घड्याळजीला खोकला झाला म्हणून घड्याळामध्ये गजर होत नाही आणि घड्याळजी मरण पावला म्हणून घड्याळ बंद पडत नाही. निर्मिती झाली आणि संबंध संपला. त्या पद्धतीनं या विश्वाची निर्मिती झाली आणि ते विश्व स्वयंकार्यकारण भावाने बद्ध झालं. त्याच्यानंतर परमेश्वर नावाची कल्पना हे जग चालवत नाही. पण मग लोक असं विचारतात, त्यांच्या भाषेत सांगायचं तर, व्हेर एव्हर देर इज अ क्रिएशन देर इज अ क्रिएटर. ज्या ज्या ठिकाणी निर्मिती आहे त्या त्या ठिकाणी निर्मिक आहे. माझ्या अंगावरचा शर्ट ही एक निर्मिती आहे, त्याचा एक निर्मिक आहे. माझ्या पायातल्या चपला ही एक निर्मिती आहे, त्याचा एक निर्मिक आहे. माझा चष्मा ही एक निर्मिती आहे, त्याचा एक निर्मिक आहे. याच पद्धतीनं हे विश्व ही एक निर्मिती आहे, त्याचा एक निर्मिक आहे आणि त्यालाच आम्ही म्हणतो परमेश्वर. पण मग हाच तर्क जर पुढं चालवायचा म्हटला, तर तो जो निर्मिक किंवा परमेश्वर आहे, तो पण एक निर्मिती आहे. मग त्याला कोणी निर्माण केलं? असं विचारल्यानंतर म्हटलं जातं की नाही, त्याला कोणी निर्माण करावं लागत नाही, तो स्वयंभू आहे. तो स्वयंभू आहे म्हणजे जे उत्तर मी पहिल्यांदा दिलं होतं की हे विश्व एका स्वयंकार्यकारण भावाने बद्ध आहे, त्याच नियमापाशी आपण येतो ना. त्यामुळे हे विश्व हे कोणी निर्मिकाने निर्मिलं आणि तोच परमेश्वर असं ज्यांना वाटत असेल, त्यांच्याबद्दलची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका अज्ञेयवादाची आहे. नंबर 2, परमेश्वर केवळ निर्मिक नाही, तो नियंत्रकही आहे. म्हणजे परमेश्वर हा एवढा सार्वभौम आहे, सर्व शक्तिमान आहे की या विश्वातलं झाडाचं एक पान देखील त्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही. मग असा निर्मिक आणि नियंत्रक असलेल्या परमेश्वराबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका काय आहे? परमेश्वर या विश्वाचा नियंत्रक आहे ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अजिबात मान्य नाही. कारण या देशामध्ये, या जगामध्ये इतक्या अन्यायाच्या बाबी आम्हाला दिसतात की जो कोणी याचं नियंत्रण करणारा जर असेल, तर त्या नियंत्रणाला ते नियंत्रण अजिबात करता येत नाही असंच मानावं लागेल. म्हणजे त्याला असं विचारावं लागेल की काही कारण नसताना लातूरला भूकंप झाला, 40-50 हजार लोक मेले, मग तुझं नियंत्रण काय करत होतं? अणुबॉम्ब पडला, काही लाख लोक एकाच वेळेला मेले, त्यावेळी तुमच्या नियंत्रणाचं काय झालं? हिटलर नावाच्या एका क्रूरकर्म्याने 60 लाख लोकांना जाळून मारलं, त्यावेळी विश्वाचा नियंत्रक काय करत होता? त्याच्यामुळे या विश्वाचा कोणीतरी नियंत्रक आहे याच्यावर आमचा विश्वास नाही. आणि या ठिकाणी तपशिलात जाऊन आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. हा नियंत्रक कसा आहे? तर जगातल्या सर्व धर्मामध्ये परमेश्वराच्या 3 शक्ती कल्पिलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो सर्वज्ञ आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तो सर्वशक्तिमान आहे, तिसरी गोष्ट म्हणजे तो सर्वमंगल आहे. तो सर्वज्ञ आहे याचा अर्थ असा, जगामधल्या सगळ्या देशांची हेरखाती एका बाजूला आणि एकटा परमेश्वर एका बाजूला, परमेश्वराला जास्त माहिती आहे. तो सर्वशक्तिमान आहे याचा अर्थ असा की जगामधली सगळी सैन्य त्यांच्या शस्त्रबलासह एका बाजूला आणि परमेश्वर एका बाजूला,
तरी देखील तो अजिंक्य आहे आणि तो सर्व मंगल आहे. याचा अर्थ असा की या जगामध्ये चांगलंच घडावं असं त्याला सतत वाटत असतं. ही परमेश्वराची कल्पना सर्व धर्मामध्ये आहे. आता ही जर वापरायची झाली तर मग आपल्याला असा विचार करावा लागेल की माझ्या घरी चोरी झाली आणि मी परिश्रमाने कमावलेले 1,00,000 रुपये चोर घेऊन गेले. आता मला तुम्ही सांगा की परमेश्वर हा जर सर्वशक्तिमान असेल तर चोरांना तो सहज थांबवू शकत होता. सर्व मंगल असल्यामुळे माझ्या कष्टाची कमाई दुसऱ्या कोणीतरी घेऊन जाणं हे त्याला मान्य असणं शक्य नाही. मग तरी देखील माझ्या घरी चोरी झाली याचा अर्थ तो सर्वज्ञ नसला पाहिजे. माझ्या घरी चोर चोरी करणार हे त्याला कळलंच नसलं पाहिजे. किंवा माझ्या घरी चोर चोरी करणार हे त्याला कळलं होतं कारण तो सर्वज्ञ होता. माझ्या घरी चोरी करून माझ्या कष्टाचे पैसे चोर घेऊन घेणं ही गोष्ट योग्य नाही हेही त्याला कळलं होतं कारण तो सर्वमंगल होता. परंतु तरीही तो चोरांना थांबवू शकला नाही. याचा अर्थ चोर त्याच्यापेक्षा जास्त शक्तिमान ठरले का? म्हणजे तो सर्वशक्तिमान नसला पाहिजे. किंवा माझ्या घरामध्ये चोरी झाली ती होणार हे परमेश्वराला कळलेलं होतं कारण तो सर्वज्ञ होता. चोरांना थांबवणं ही त्याच्या लेखी अत्यंत क्षुल्लक बाब होती कारण तो सर्वशक्तिमान होता. तरी देखील माझ्या घरी त्याने चोरी होऊ दिली कारण तो सर्वमंगल नाही. मी घामातून कमवलेले पैसे राहिले काय आणि गेले काय याच्याबद्दल त्याला काही म्हणायचं नाही. म्हणजे देवाच्या मानल्या गेलेल्या 3 कसोट्या जर आपण नीटपणे वापरल्या तर त्या कसा अंतर्विरोध निर्माण करतात, नियंत्रणात अडथळा निर्माण करतात हे आपण समजू शकेल. तिसरं देवाचं जे रूप आहे ते आहे तो निर्गुण निराकार आहे. म्हणजे त्याला रंग नाही, रूप नाही, गुण नाही, वास नाही, चव नाही. तो चालत नाही, हलत नाही, बोलत नाही, काहीच करत नाही. आता ज्याला रंग नाही, रूप नाही, गुण नाही, वास नाही, चव नाही, जो चालत नाही, हलत नाही, बोलत नाही, काहीच करत नाही, तो असला काय नसला काय आपलं काहीच म्हणणं नाही. तो असला तर वापडा सुखे असो, तो नसला तर वापडा सुखे नसो, परंतु त्याच्यामुळे जर काहीच घडणार नसेल तर तो आहे का नाही याची चर्चा करण्याचंही मला कारण नाही. चौथी परमेश्वराची कल्पना आहे की तो आनंद निधान आहे. म्हणजे एका महाविद्यालयामध्ये बोलताना एक प्राध्यापिका मला असं म्हणाल्या की मी रोज सकाळी अर्धा तास हात जोडून देवाच्या मूर्तीसमोर बसते. मी देवाला काहीही मागत नाही आणि मला खूप आनंद होतो. तुमचा याला विरोध आहे का? मी म्हटलं माझा याला अजिबात विरोध नाही. मला रोज सकाळी योगासनं केल्यानंतर खूप आनंद होतो. एखाद्याला संगीत ऐकल्यानंतर आनंद होतो आणि एखाद्याला सकाळी फिरायला गेल्यानंतर आनंद होतो. याला तुमचा विरोध आहे का? कुठल्याही प्रकारे मला आनंद घेणं ज्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही असा आनंद घेण्याची मला पूर्ण परवानगी आहे. पण मग त्या बाई म्हणल्या की माझा जो आनंद आहे तो अधिक श्रेष्ठ दर्जाचा आहे की नाही. मी म्हटलं हा विषय चर्चेचा होऊ शकतो की परमेश्वराच्या समोर 1 तास अर्धा तास हात जोडल्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळतो तो आणि संगीत ऐकल्यानंतर मला जो आनंद मिळतो तो, या आनंदामध्ये श्रेष्ठ काय आणि कनिष्ठ काय हे व्यक्तिनिष्ठ असणार, ते असं ठरवता येणार नाही. त्यामुळे कुणी जर म्हणला की परमेश्वर हे आनंद निधान आहे तर त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध नाही. परमेश्वराचं जे 5वं रूप आहे, खरं म्हटलं तर 5वं, 6वं आणि 7वं, पण ती मानसिकतेशी संबंधित आहेत, एका अर्थाने एकमेकाशी संबंधित आहेत. त्यापैकी पहिलं जे रूप आहे ते असं की जे आपल्याला नेहमी बघायला मिळतं, परीक्षेला जाताना विद्यार्थी देवाला नमस्कार करून जातो. देवाला नमस्कार करून विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर त्याला पेपर सोपा जाण्याची शक्यता किती असते? काही जण म्हणतात असते, काही जण म्हणतात अजिबात नसते. मी असं म्हणतो की मर्यादित अर्थाने असते. म्हणजे काय? तुम्ही परीक्षेला जाता याचा अर्थ तुम्ही एका अज्ञाताला सामोरे जाता. जर पेपर आधी फुटलेला नसेल तर अज्ञाताला सामोरे जाताना तुमचं मन शंकाकुल झालेलं असतं. देवावरच्या श्रद्धेने देवाला नमस्कार करून
तुम्ही स्वतःचं मन निश्शंक करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे घडतं ते एवढंच की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास चांगल्या प्रकारे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रगटतो. परंतु लक्षात घ्या, तुम्ही जो अभ्यास केलाच नाही त्याच्यावर जर प्रश्न आले तर मग मात्र तुम्ही कितीही श्रद्धेने देवाला नमस्कार करून गेला तरी तुम्हाला त्याचं उत्तर सुचणार नाही. आणि तुम्ही जर परीक्षेला निघतानाच परीक्षेची वेळ टळल्यानंतर घरून बाहेर पडला तर देवाला कितीही नमस्कार करून गेला तरी योग्य वेळी तुम्ही परीक्षेला पोचणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी देवावरचा जो विश्वास आहे त्या ठिकाणी देव ही कल्पना सायकोथेरपी म्हणून वापरलेली आहे. याच पद्धतीनं आणखी एका मानसिकतेसाठी देव ही कल्पना आपण वापरतो. आजच्या आधुनिक जगामध्ये ज्यावेळी ताणतणाव येतात त्यावेळेला माणसं काय करतात? माणसं काउन्सिलरकडे जातात. काउन्सिलर काय करतो? काउन्सिलर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देत नाही. काउन्सिलर तुम्हाला प्रश्नाच्या विविध बाजू शोधायला प्रवृत्त करतो आणि तुमचं उत्तर त्या आधारे मिळवायला सांगतो. म्हणजे जर तुम्ही काउन्सिलरला असं म्हटलं की घरी मोठ्या प्रमाणामध्ये बायकोचं आणि आईचं पटत नाही तर काय करायला पाहिजे? तर काउन्सिलर तुम्हाला सांगतो की या शक्यता आहेत. एक शक्यता अशी आहे की तुम्ही मोठं घर घ्या, म्हणजे बायकोला आणि आईला वेगवेगळ्या खोल्या मिळतील. दुसरी शक्यता अशी आहे की तुम्ही काही दिवस बायकोला माहेरी पाठवा. तिसरी शक्यता अशी आहे की तुम्ही काही दिवस आईला दुसऱ्या भावाकडे पाठवा. चौथी शक्यता अशी आहे की त्यांच्या स्वभावामध्ये काही त्रुटी मला दिसतात, त्यामुळे चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तुम्ही त्यांना औषध घ्या. हे वेगवेगळे जे पर्याय आहेत या पर्यायापैकी तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटते ती तुम्ही करा. काउन्सिलर हीच करा असं सांगत नाही. हे जर तुम्ही काउन्सिलरचं रूप लक्षात घेतलं, समुपदेशकाचं रूप लक्षात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, गॉड इज बेस्ट काउन्सिलर. तुम्ही समुपदेशकाकडे जाता तसे तुम्ही परमेश्वराकडे जाता. पण समुपदेशकाकडे जाण्यासाठी तुम्हाला त्याची वेळ घ्यावी लागते. परमेश्वराकडे तुम्ही कधीही जाऊ शकता. समुपदेशकाकडे जाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. परमेश्वर तुम्हाला पैसे मागत नाही. समुपदेशक तुम्हाला फक्त संभाव्य उत्तरं सुचवतो. परमेश्वराच्या समोर बसले असताना तुम्हीच तुमची संभाव्य उत्तरं शोधून काढता. त्याच्यानंतर समुपदेशकाने सुचवलेल्या उत्तरापैकी तुम्हीच एका उत्तराला कौल देता आणि त्याची अंमलबजावणी करता. आणि परमेश्वराच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला जे प्रश्नाचं स्वरूप लक्षात येतं त्या आधारे अंमलबजावणीचा तुम्ही प्रयत्न करता. याचा अर्थ तुम्ही परमेश्वराचा वापर काउन्सिलर म्हणून करता. आणि याच स्वरूपाच्या मानसिकतेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की परमेश्वर या कल्पनेचा वापर शॉक ॲब्सॉर्बर म्हणून देखील केला जातो. म्हणजे आपल्याला माहीत असेल की सुनील गावस्कर हा एक अत्यंत चांगला क्रिकेटपटू, पण 4000 धावा कसोटीतल्या झाल्यानंतर 5000 धावा होईपर्यंत बऱ्याच काळ त्याला बॅड पॅचमधनं जायला लागलं. आणि धावाच जमेनात त्यावेळी कुणीतरी त्याला असं सांगितलं की हे सगळं घडतंय कारण तुझ्या लग्नाच्या नंतर कोकणातल्या तुझ्या कुलदैवताला तू गेला नाहीस. आणि मग कोकणातल्या कुलदैवताला सुनील गावस्कर जाऊन आला. याचा अर्थ असा, त्याने कुलदैवताला नवस करणं, कुलदैवताची पूजा करणं हा शॉक ॲब्सॉर्बर स्वतःच्या खचू लावलेल्या मनाला लावला आणि स्वतःचं तुटू पाहणारं मन वाचवलं. म्हणजे परमेश्वराची विविध रूपं सांगत असताना मी असं म्हटलं की परमेश्वर हा निर्मिक आहे का? तर आमचं मत अज्ञेयवादाचं आहे. परमेश्वर हा नियंत्रक आहे का? तर आम्हाला साफ अमान्य आहे. परमेश्वर हा निर्गुण निराकार असेल तर आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. परमेश्वर हा जर आनंद निधान असेल तर तो तुमचा व्यक्तिगत मामला आहे. परमेश्वर तुम्हाला सायकोथेरपीसाठी उपयोगी पडतो तर आम्ही ते समजू शकतो. परमेश्वर हा काउन्सिलर आहे त्याबद्दल देखील आम्ही समजू शकतो. परमेश्वर शॉक ॲब्सॉर्बर या स्वरूपात ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळेला योग्य नव्हे पण क्षम्य आहे.
आणखी 2 गोष्टींच्यासाठी परमेश्वर वापरला जातो, जी गोष्टीचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला साफ विरोध आहे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे चमत्कार करणारा परमेश्वर. जसं अचानकपणे एके दिवशी सर्व भारतामधल्या श्री गणेशाच्या मूर्ती दुग्धप्राशन करायला लागल्या, जे संपूर्णपणे खोटं होतं, चूक होतं, फ्रॉड होता. परंतु चमत्कार परमेश्वर करू शकतो याचं जितं जागतं उदाहरण अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात होतं. कारण सत्य साईबाबा असं सांगत, मी साक्षात परमेश्वराचा अवतार आहे. त्यांचे असंख्य भक्त असं मानत की ते साक्षात परमेश्वराचा अवतार आहे आणि ते जे काही चमत्कार करत, हातामधनं सोन्याच्या साखळ्या काढण्यापासून रत्नाचं लॉकेट आणि घड्याळं काढण्यापर्यंत, त्याबाबत ते असं म्हणत की मी परमेश्वर असल्यामुळे 2 प्रकारे या सिद्धी प्राप्त होतात. एक म्हणजे योगामुळे सिद्धी प्राप्त होती, पण ते गोडाऊनमधला माल काढून आपल्या हातामध्ये आणण्यासारखी आहे. साक्षात परमेश्वराला काहीच अशक्य नसतं. त्याने नुसता संकल्प केला किंवा संकल्प देखील सोडा, साधी इच्छा जर धरली की माझ्या हातामध्ये आत्ता सोन्याची अंगठी असू दे, तर सोन्याची अंगठी तुमच्या हातामध्ये येते. त्यामुळे चमत्कार करणारा परमेश्वर असं त्यांचं रूप त्यांनी जाहीर केलं. ते त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी मानलं, जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला संपूर्णपणे अमान्य आहे. त्यामुळे चमत्कार करणारा हे परमेश्वराचं रूप आम्हाला मान्य नाही. आणि त्याच्यानंतर आणखी एक परमेश्वराचं लोकप्रिय रूप आहे, ते म्हणजे नवसाला पावणारा. म्हणजे ज्या वेळेला परीक्षा जवळ येतात त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला काय होतं आणि माणसं परमेश्वराला जी नवस करतात, म्हणजे ज्यावेळी परीक्षा जवळ येतात त्यावेळी स्वाभाविकपणे गणपतीच्या फेऱ्या वाढतात आणि गणपतीला जाणारा माणूस, गणपतीला जाणारा विद्यार्थी मनातल्या मनात असं म्हणतो की हे गणपती राया, तू मला परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास कर, म्हणजे मी तुला अर्धा किलो पेढे प्रसाद म्हणून वाटेन. याच्याबद्दल महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी नरहर कुरुंदकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये या विधानाचं विश्लेषण कसं करून दाखवलेलं आहे बघा. नवस करणाऱ्या मनातल्या मनात असं म्हणत असतो की हे बुद्धिदात्या गजानना, तू मला परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास कर, म्हणजे मी अर्धा अथवा 1 किलो पेढे तुला प्रसाद म्हणून वाटेन. त्यावेळेला तो विद्यार्थी खरं तर काय म्हणत असतो की हे बुद्धिदात्या गजानना, म्हणजे बुद्धी देणारा गजानन, पण तो विद्यार्थी त्याला शिकवत असतो. काय शिकवतो की हे बुद्धिदात्या गजानना, वर्षभर जर मी नियमितपणे अभ्यास केला असता तर मी चांगल्या मार्कांनी पास झालो असतो. पण वर्षभरामध्ये अनेक उचापती केल्या, त्याच्यामुळे अभ्यास करायचं राहून गेलं. पण हे बुद्धीच्या दैवता, तू जरी बुद्धीचा दैवत असलास तरी माझं अभ्यास करणं राहून गेलं, याच्याबद्दल तू मला शिक्षा करू नकोस. शिक्षा तर करू नकोस, उलट मला पुरस्कार दे, म्हणजे अभ्यास न करता मला परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास कर. आणि हे देवा, परीक्षेमध्ये अभ्यास न करणाऱ्या मला चांगल्या मार्कांनी पास करण्याची बुद्धी तुला होऊ दे, यासाठी मी तुला अर्धा किलो पेढ्याची लाच देत आहे. आणि पुढं कुरुंदकरांनी असं म्हटलंय की खरं तर नवस बोलताना तुम्ही मनातल्या मनात असं म्हणत असता की हे परमेश्वरा, तू केवळ लाचखाऊ नव्हे तर लाचखाऊ आणि बावळटही असला पाहिजेस, कारण तुला दिलेले प्रसादाचे पेढे हे शेवटी प्रसाद दाखवून झाल्यानंतर मीच मटकावणार आहे, हे तुला समजत नाही. हे सगळं जर आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की नवसाला पावणारा परमेश्वर, यामध्ये आपण परमेश्वर या उदात्त कल्पनेचं किती अवमूल्यन करतो आणि लाच खाणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या पातळीवर त्याला आपण आणून बसवतो. त्यामुळे ही मी आत्ता आपल्याला जी सांगितली ही 9 रूपं झाली परमेश्वराची. 1 निर्मिक म्हणून, 2 नियंत्रक म्हणून, 3 निर्गुण निराकार, 4 आनंद निधान, 5 सायकोथेरपी, 6 काउन्सिलर, 7 सॅक ऑब्झर्वर, 8 चमत्कार करणारा, 9 नवसाला पावणारा. आमच्या दृष्टीनं परमेश्वराचं मान्य असलेलं रूप, की ज्याच्याशी आमचा विरोध नाही, ज्यांच्याशी आम्ही संवाद करू इच्छितो, आम्ही सहमती बाळगू इच्छितो, तो जो आहे तो परमेश्वराचं रूप हे तुकाराम महाराजांचं किंवा गाडगेबाबांचं आहे. म्हणजे तुकारामाने असं म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यास म्हणी जो आपुले,
साधू तोच ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे रंजल्या गांजलेल्यांना जवळ करणारा जो माणूस आहे तोच देव आहे हे मानून घ्यावं. त्यांनी पुढं असं म्हटलंय, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यास अपंगिता नाही त्यास धरी जो वृद्धही, दया करी जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तेथे भगवंताची मूर्ती. त्यामुळे दासा आणि दासी म्हणजे आपल्याकडचे तुम्ही असं म्हणा घरगडी, यांना स्वतःच्या मुला एवढंच प्रेम जे देतात तिथं मला साक्षात भगवंत दिसतो असं एक परमेश्वराचं मानवतावादी रूप तुकाराम महाराज उभं करतात. आणि गाडगेबाबांचं आपल्याला माहीत असेल की गाडगेबाबा हे आषाढी आणि कार्तिकीला दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाच्या कडे गेले, पण त्यांनी एकदाही आषाढी आणि कार्तिकीचा उपवास केलेला नाही. ते एकदाही जाऊन त्यांनी देवळामध्ये देवाचं दर्शन घेतलेलं नाही. लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा दिवसभर ते आणि त्यांचे सहकारी साफ करायचे झाडून, आणि संध्याकाळी ज्यावेळी ते कीर्तनाला उभे राहायचे, समोर हजारोचा जनसमुदाय असायचा. त्याला बाबा विचारायचे, देव पाहिला का देव? बाबांचं नाव जोपर्यंत झालेलं नव्हतं तोपर्यंत समोरच्या लोकांना विचारायचं की हा माणूस असं का विचारतोय, देव पाहिला का देव? ते म्हणायचे पाहिला जी. बाबा म्हणायचे कमाल आहे, तुम्ही देव पाहिला, तुमचा देव कोठे राहतो? लोकांना वाटायचं अरे या बाबाला काहीच माहीत नाही. ते म्हणायचे अरे आमचे देव देवळात राहते, त्याचे कटीवर हात आहेत, तो विटेवर उभा आहे, तो रंगानी सावळा आहे, त्याच्या बाजूला रखमाई आहे. गाडगे बाबा आपण त्या गावचंच नाही असं दाखवत म्हणायचे कमाल आहे, तुमचा देव देवळात राहते, माझा देव माझ्या मनात राहते. तरी लोकांना काही कळायचं नाही. मग मिश्किलपणे पुढं आपल्या वराडी शैलीत गाडगे बाबा विचारायचे, तुम्हारे देवाले अंघोळ करते की नाही? लोक म्हणायचे करते तर. बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले अंघोळ कोण घालते? लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी. बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःची अंघोळ स्वतःले करता येत नाही, तो तुम्हाला तुमच्या भाग्याची अंघोळ रे काय घालणार? पुढं बाबा विचारायचे तुम्हारे देवाले धोतर नेसवते की नाही? लोक म्हणायचे नेसवते तर. बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले धोतर कोण नेसवते? लोक म्हणायचे आम्हीच नेसवतो जी. बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःला नेसता येत नाही, तो तुम्हाला तुमच्या भाग्याचं वस्त्र रे काय देणार? पुढं बाबा विचारायचे तुम्हारे देवाले नैवेद्य दाखवते की नाही? लोक म्हणायचे दाखवते. बाबा विचारायचे देवाला नैवेद्य दाखवून काय करते? लोक म्हणायचे नैवेद्याच्या बाजूला हातात काठी घेऊन बसते. बाबा विचारायचे कशाला? लोक म्हणायचे कावळा कुत्रा तो नैवेद्य खायला येईल त्याला हाकायला. बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले त्याच्यासाठी वाढलेल्या नैवेद्याचे स्वतःचे स्वतःले रक्षण करता येत नाही, तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार? आणि पुढं मित्रांनो गाडगे बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे. तो प्रश्न असा, जित्ता जागता देव कोणी पाहिला का? जित्ता जागता देव. आणि आपण कुणीच जित्ता जागता देव पाहिलेला नसतो. त्यामुळे माणसं कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याने आजूबाजूला बघायला लागायची. गाडगे बाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा, चेहरा रापलेला, पांढरी शुभ्र दाढी, अंगावर जाडे भरडे खादीचे कपडे, पाय अनवाणी. त्याच्याकडे बोट दाखवत गाडगे बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा, हे महारामांगाच्या पोरांना शिकवण्याचं काम करते, तेला देव म्हणा. अरे तो गांधी बाबा बघा, ते देशासाठी मर मर मरते, तेला देव म्हणा. अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, आजाऱ्याला औषध द्यावं, बेघराला घर द्यावं, रंजल्या गांजलेल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी. बाप हो, देव याच्यात राहते, देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहते. देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते. म्हणजे जणू काही तुमच्या माणुसकीच्या, करुणेच्या, नैतिकतेच्या आविष्काराचं दुसरं रूप म्हणून जर कोणी परमेश्वर म्हणत असेल तर आम्हाला त्याच्याशी संवाद ठेवायला आवडेल, कारण ही नैतिकतेकडे जाणारी वाटचाल आहे. पण ही सगळी मांडणी झाल्यानंतर देखील आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की देव ही कल्पना मानवी मनामध्ये रुजते कशी? आम्ही असं म्हटलं
की देव या कल्पनेबद्दलची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही अधिक शास्त्रशुद्ध आहे. ती कोणत्या अर्थाने? लहान मुलाचं मन हे कोऱ्या संगणकासारखं असतं. जसं कोऱ्या संगणकाला स्वतःची अक्कल नसते, त्याला जो प्रोग्रॅम फीड केलेला असतो त्याप्रमाणे संगणक उत्तर देतं. लहान मुलाला देखील आपण सततपणे प्रोग्रॅम फीड करत असतो देवाच्या नावाने. म्हणजे आई वडील मुलाला सांगत असतात, हे बघ, भांडू नये इतरांशी. इतरांशी भांडणारी मुलं देवाला आवडत नाहीत. इतरांना मारू नये. इतरांना मारणारी मुलं देवाला आवडत नाहीत. खोटं कधी बोलू नये. खोटं बोलणारी मुलं देवाला आवडत नाहीत. सकाळी लवकर उठावं. सकाळी लवकर उठणारी मुलं देवाला आवडतात. आईवडिलांना नमस्कार करावा. आईवडिलांना नमस्कार करणारी मुलं देवाला आवडतात. स्वच्छता पाळावी. स्वच्छता पाळणारी मुलं देवाला आवडतात. जे चांगलं आहे ते देवाला आवडतं आणि जे वाईट आहे ते देवाला आवडत नाही. असं लहानपणापासून संस्कार केले जातात. त्याच्यामुळे अशा संस्कार झालेली व्यक्ती ज्यावेळी आम्हाला सामोरे येते त्यावेळेला आम्ही जर त्याला सांगितलं की देव नाहीच, तर एकतर तो आमचा प्रतिकार करेल. वैचारिक प्रतिकार न करता आला तर तो पळ काढेल, परंतु तो चळवळीवर प्रेम कधीच करणार नाही. त्यामुळे आमची इच्छा अशी आहे की त्यांनी चळवळीवर प्रेम केलं पाहिजे, चळवळीला सहयोग दिला पाहिजे आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की माणसांच्या मनाचं जे कंडिशनिंग असतं ते बदलण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये MBBS झाल्यानंतर बदललो. माझी पत्नी माझ्यानंतर 12 वर्षांनी बदलली. याचा अर्थ असा की तुम्हाला बदलण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ कदाचित तुम्ही जी भूमिका स्वीकारता त्याच्या पुढं जाऊन कृतिशील करायला आणखी वेळ द्यावा लागतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये जे देव आहेत ते दगडं आहेत, त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही. ती दगडं तुम्ही टाकून द्या. आणि बाबासाहेबांचं शब्दप्रामाण्य मानलं आणि लक्षावधी लोकांनी स्वतःच्या घरामधले तोपर्यंत जे देव होते पण नंतर जे दगड किंवा नुसते धातूचे पुतळे झाले होते त्यांना उचललं आणि पाण्यामध्ये विसर्जित केलं आणि त्यांनी देव टाकून दिले. पण या अनुयायांच्यापैकी अनेक अनुयायी, काही जण अजूनही गावातल्या देवळामध्ये जातात. ज्यावेळी लक्षावधी लोक नागपूरला जातात दीक्षाभूमीवर, त्यावेळी त्यातले अनेक जण येताना जाताना थांबतात आणि शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेतात. याचं कारण असं की घरातले देव नाकारणं सोपं आहे, मनातले देव नाकारणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. किंबहुना मनातले देव नाकारायचे का उन्नत करायचे याच्याबद्दलचे 2 पर्याय देशाच्या घटनेने तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही ते पूर्णपणे नाकारलं तरी देखील तुम्ही या देशाचे नागरिक होता. तुम्ही त्याचं नैतिक उन्नयन केलं तरी तुम्ही या देशाचे नागरिक होता. तुम्हाला ते पूर्ण स्वातंत्र्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देव आणि धर्माबद्दलची भूमिका ही मूलतः यासाठी आहे की हा समाज नीतीच्या पायावर उभी करावा अशी आमची इच्छा आहे. आणि हा समाज नीतीच्या पायावर उभा विवेकाच्या आधारे राहू शकेल असा आम्हाला विश्वास वाटतो. जे कोणी देवाच्या अथवा धर्माच्या आधारे हे कार्य करू इच्छित असतील त्यांच्याशी आम्ही जरूर संवाद साधू. याचं कारण समाज नीतिमान होणं, शोषणरहित होणं याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सर्वाधिक रस आहे. त्यामुळे त्याच दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देव आणि धर्माबद्दलची भूमिका समजावून घ्यावयास हवी.